इयत्ता पहिली विषय मराठी. मुलांनो, आपण या आधीच्या तासिकेत 3 मुळाक्षरांची ओळख करून घेतली. कुठली आहेत ती? छान. घ, र, ब. अगदी बरोबर. आज आपण आणखी 2 मुळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला चित्राचं निरीक्षण करायचं आहे. काय दिसतंय ह्या चित्रामध्ये काळजीपूर्वक पहा हं. आणि सांगा पाहू. अगदी बरोबर. या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगी आणि एक मुलगा केर काढताना दिसत आहेत. बरोबर. त्यानंतर मुलीच्या शेजारी एक झाड आहे आणि ह्या मुलाच्या पाठीमागे आपल्याला काय दिसत आहे? एक बिल्डिंग दिसत आहे मोठी. तिला आपण इमारत असे सुद्धा म्हणतो. परत आपल्याला काय दिसत आहे? छोटी छोटी झुडपे दिसत आहे, गेट दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला कपडे प्रेस करण्याची प्रेस पण दिसत आहे, ज्याला आपण मराठीमध्ये इस्त्री असे म्हणतो. परत एकदा आपण पाहूया चित्रात काय दिसतं. मुलांनो, हे चित्र इस्त्रीचे आहे. त्यानंतर हे चित्र आहे इमारतीचे. आता ह्या दोनही शब्दांमध्ये आपल्याला एक ध्वनी सारखा ऐकायला आला किंवा ह्या दोनही शब्दांमध्ये आपल्याला एका मुळाक्षराची सुरुवात ही झालेली दिसते. कुठला आहे बरं ते? ई. अगदी बरोबर. आणि याही शब्दामध्ये ई ह्या मुळाक्षराची आपल्याला सुरुवात झालेली दिसते. मग हा कुठला मुळाक्षर आहे मुलांनो? ई. अगदी बरोबर. आता आपण ह्या चित्राचं निरीक्षण करूया हं. ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? खूप सारी झाडं दिसत आहेत आणि झाडाखाली एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे हे कोण आहे? हा आपला राजू आणि ही आपली सुमा. आणि हे झाडाखाली बसून काहीतरी खात आहेत. काय खात आहेत रे ते पहा बरं. अगदी बरोबर. ते दोघे प्लेटमध्ये इडली घेऊन खात आहेत. आणि ही झाड कशाची आहेत मुलांनो सगळी? ही झाडे आहेत आपली लिंबांची. पण हे कोणतं लिंबू आहे? हे तर फार मोठं लिंबू दिसतंय आपल्याला, हो की नाही? मग हे आहे इडलिंबू. अगदी बरोबर. आता आपण परत एकदा पाहूया ह्या चित्रामध्ये आपण काय बघितलं. इडलिंबू आणि राजूच्या प्लेटीतली इडली. अगदी बरोबर. आता आपल्याला ह्या दोनही शब्दांमध्ये एक मुळाक्षर सारखं दिसत आहे. कुठलं? ई. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या समोर ई हे मुळाक्षर आता दिसत आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मुळाक्षरांचा सराव करण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्या 2 रेषांमध्ये तुम्हाला मुळाक्षरं कशी काढायची ह्याचा सुद्धा स्ट्रोक दिलेला आहे. आणि त्याला पाहून मुलांनो, ह्या टिंबांना अगोदर तुम्हाला गिरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा लेखनाचा सराव करायचा आहे. आता पहा हं. ई, ई आवाज ऐकायचा आहे आणि आपल्याला ई, ई अक्षरांना गोल करायचा आहे. आता तुमच्या समोर काही शब्द मी देणार आहे आणि तुम्हाला त्या शब्दातल्या ई, ई या अक्षरांना गोल करायचा आहे. आधी आपण शब्द पण वाचू बर का. इरा, इस्त्री, इजा, सणी, इतका, इवली, चटई, इडली, जुई.
तुम्हाला काय करायचं आहे? आलं ना लक्षात? हं. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही शब्द दिलेली आहेत. तुम्हाला गोल करताना पेन्सिलचा वापर करायचा आहे.